युगेंद्र पवारांच्या जागेवर काँग्रेसचा डोळा आहे का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है। बारामतीतील माघारीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान केलंय। 2029ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल। टू द पॉइंट मुलाखतीत सपकाळांनी विधान केलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जागेवर काँग्रेसने एक प्रकारे दावा केलाय। बारामतीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसने 2029 मध्ये बारामती जिंकण्याचा निश्चय केलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है असं सूचक विधान केलं। त्यामुळे 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आणि थेट पवारांच्या राष्ट्रवादीच्या युगेंद्र पवारांच्या जागेवर दावा ठोकल्याचं दिसतंय। तुम्ही सगळे मुद्दे मांडले की निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे, अनोपोज होता कामा नये, भाजप आमचा विरोधक आहे किंवा आमचे मित्रपक्ष लढायला, मग एवढं सगळं होतं ना, मग एवढं सगळं कन्व्हिक्शन असताना मग माघार का बरं? मग तुम्ही तिथे आम्ही कुठल्याही परिस्थितीत बारामतीची निवडणूक लढायलाच पाहिजे होती, यात दुमत नाही। आपण जे माघार म्हटली तर ती लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है। त्यामुळे हे आमचं 2 कदम आजचं मागे येणं हे 2029ला बारामतीत आमचा आमदार जेव्हा निवडून येईल तुमचा हो काँग्रेस पक्षाचा आमदार हा बारामतीमध्ये 2019ला 29च्या निवडणुकीमध्ये आमचा तिथे निवडून ती जागा राष्ट्रवादीकडे आहे, म्हणजे तिथे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी लढत आलंय, शरद पवार पक्ष, मग ते लढणार नाही का तिथे यावेळेस? आता स्थित्यांतरांचा एक काळ आहे, संक्रमणाचा एक काळ आहे आणि आज जर आम्ही विड्रॉल घेतोय तर स्वाभाविक स्वरूपामध्ये 2029ला आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार देऊ ही असणारी आमची आग्रहाची भूमिका राहील। गेल्या वेळेस तिथनं युगेंद्र पवार लढले होते। हो हां, मग ते काय तुमच्याकडनं लढणार आहेत की तुमचा वेगळा उमेदवार असणार आहे? आणि आता अजून 3 वर्षाचा एक कालखंड जाणं बाकी आहे आणि मी काय माझा तो स्वभाव नाही, मी ब्लंटली काही बोलेल हे नाही, मात्र एकंदरीत राजकारणाचे जे प्रवाह आहे, फ्लो आहेत, त्यामध्ये हा टप्पा जो आहे तो थोडा नजरेत आहे, तिथपर्यंत चालावं लागेल। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्यासोबत आहेत। कृष्णात, सपकाळ काय म्हटले ते ऐकलंय, पार्थ पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीची जी विधानसभेची जागा आहे त्याच्यावर सुद्धा क्लेम केलाय हर्षवर्धन सपकाळांनी। वास्तविक गेल्या निवडणुकीत युगेंद्र पवार तिथून लढले होते, पण आता 2029च्या निवडणुकीत आमचा आमदार तिथे असेल असं सपकाळ म्हणतायत। सौरभ, टू द पॉइंट विथ कमलेश सुतार यांच्यासोबत दिलेल्या या मुलाखतीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी काही महत्त्वाचे स्टेटमेंट केलेले पाहायला मिळतात। ते तर पहिल्यांदा ते सांगतायत की आम्ही बारामतीमध्ये 2029ला आमचा आमदार असेल, तिथून आम्ही काँग्रेसचा आमदार तिथून निवडून आणू। दुसरीकडे ते हे देखील सांगतायत की जी महाविकास आघाडी आहेत त्यांच्यामध्ये देखील कुठंतरी संवादाचा अभाव जो आहे तो असलेला पाहायला मिळतोय। म्हणजे एकंदरीतच हर्षवर्धन सपकाळ हे दोन्ही बाजूनं जे महाविकास आघाडीचं भवितव्य जे आहे ते कुठंतरी अधोरेखित करताना पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीतलाच मित्रपक्ष असलेला शरद पवार गट हा तिथून नेहमी बारामतीमधून लढत आलेला आहे आणि तिथं आपल्या काँग्रेसचा आमदार हा निवडून येईल अशा प्रकारचं ते भाकीत करत आहेत। यामागे एक वेगळी काँग्रेसची भूमिका जी आहे येत्या काळामध्ये असणार आहे का हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। परंतु त्याचबरोबर पार्थ पवार यांना किती सिरियसली घ्यायचं याविषयी त्यांनी थेटपणे आपलं भाष्य व्यक्त केलेलं आहे। पार्थ पवार यांना फारसं सिरियसली घेण्याची गरज नसल्याचं ते या मुलाखतीच्या माध्यमातून वारंवार ते सांगत आहेत, कारण जे पार्थ पवार यांची मॅच्युरिटी आहे किंवा परिपक्वता जी आहे ती आता पारड्यात मोजण्याजोगी आहे आणि तेच वक्तव्य शरद पवार यांनी देखील केलं होतं पार्थ पवार यांच्या मॅच्युरिटी संदर्भात किंवा राजकीय परिपक्वतेसंदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं। तेच अधोरेखित हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं पाहायला मिळतोय। त्यामुळं अजितदादांसारखं गुलाबी जॅकेट घालून आपणामध्ये राजकीय परिपक्वता आली हे दाखवण्याचा प्रयत्न जो केला जातो त्यावरून त्यांनी खास करून हा टोमणा मारलेला आहे आणि त्या संदर्भात देखील वक्तव्य केलेलं पाहायला मिळते। त्यामुळं या संपूर्ण ज्या घडामोडी आहेत किंवा जी वक्तव्य केली जातात हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर होऊ शकतात अशा प्रकारचं एक त्यांचं मत आहे। ठीक आहे, आणखी एक त्यांचं वक्तव्य आहे ज्याबद्दल सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे। कृष्णात, तुम्ही सोबत राहा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। विद्याताई, सपकाळ झी24 तासच्या टू द पॉइंट या खास कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत की 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचा आमदार असणार आहे। वास्तविक ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार तिथून लढलेले आहेत।
हर्षवर्धन सपकाळांच्या क्लेमकडे तुम्ही कसं बघता? नाही, हर्षवर्धन यांच्याबद्दल पूर्ण रिस्पेक्ट ठेवून मी बोलेल, कारण ते आमचे गेले अनेक वर्ष काँग्रेस आमचा मित्रपक्ष आहे आणि आताही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळे खरं तर मला असं वाटतं 2029ला काय होईल ते आता आपण आतापासूनच कोणीच सांगू शकत नाही. कारण जर तिघांचीही महाविकास आघाडी जर राहिली तर ती हक्काची सीट आमची आहे. त्यामुळे आतापासूनच त्याच्यावर काही बोलणं हे मला काही रास्त वाटत नाही. पण आता ते अध्यक्ष आहे एका मोठ्या पक्षाचे आणि ते असं बोललेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी विचार असेल. परंतु आज तरी मला विद्याताई तुम्ही म्हणताय की भविष्यात काय होईल हे सांगता येत नाहीये, पण सपकाळ यांनी काय होणार ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की 2029 मध्ये काँग्रेसचा आमदार तिथे होणार. याचा अर्थ स्पष्ट आहे ना की त्या जागेवर काँग्रेसचा क्लेम आहे आता. नाही, काँग्रेस जरी आणि ऐका ना, काँग्रेसचे कुठले आमदार किंवा नेते बोलले असते तर गोष्ट वेगळी. ते प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे. प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ते बोललेलं आहेत, ते वक्तव्यावर ते असे ठाम राहणार आहेत का आता अजून 3 वर्षानंतर? पण त्यांनी ठामपणे सांगितलंय विद्याताई. त्यांनी आज जरी ठामपणे सांगितले तरी 3 वर्षानंतर सगळं काही बदलणारच आहे ना चित्र. म्हणजे जर आम्ही पुन्हा एकत्र लढल्यानंतर मग ते आमचे मित्रपक्ष म्हणून असल्यावर ती सीट राष्ट्रवादीच्याच पारड्यात असणार आहे. त्यामुळे त्यांना काही कबूल केलंय का राष्ट्रवादीने की तुम्हाला आम्ही 2029ला देऊ का, ते काही मला माहिती नाही. ते जर इतकं कॉन्फिडेंटली बोलत असतील तर त्यांना राष्ट्रवादीने काही कबूल केलंय का, तर कबूल केलेलं नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. परंतु त्यांनी अंदाज व्यक्त केला असेल तर ठीक आहे. आता मित्र पक्षाचे आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण आदर राखूनच मी हे बोलते. ठीक आहे, म्हणजे मग बारामतीतल्या विधानसभेच्या जागेवर मवियातला क्लेम हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाच आहे असं तुम्ही ठामपणे सांगाल? निश्चित. शरद पवारांपासून आज 50-55 वर्ष तिथून पवार साहेब झाले, अजितदादा झाले, सुप्रियाताई झाले, सगळे निवडून येत आहेत आणि बारामतीच्या लोकांचा कल हा पूर्णपणे पवार फॅमिलीकडेच आहे. त्यांच्याच कुटुंबात ती सीट असते. त्यामुळे आता दुसरं कोणी तिथे आणणं हे मतदारही विचार करू शकत नाही आणि काँग्रेस असा विचार करते आता तरी, पण मला वाटतं तोही पुढे बदलेल निश्चितच. ठीक आहे विद्याताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.